श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तो हो, शुभ दिवस. आजचा हा पवित्र गुरुवार स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेचा दिवस. आज आपण सर्वांनी मन, बुद्धी आणि आत्मा शांत करून स्वामींच्या चरणी बसायचं आहे. जिथे स्वामींचं नाव घेतलं जातं तिथे संकट देखील दूर पळतात. जिथे स्वामींचं स्मरण होतं तिथे अशक्य गोष्टी शक्य होतात. भक्त हो, जीवनात कितीही अडचणी आल्या तरी एक गोष्ट मात्र नेहमी लक्षात ठेवा. स्वामी समर्थ कधीही आपल्या भक्तांना सोडत नाही. स्वामी समर्थ महाराज म्हणायचे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ही फक्त वाक्य नाही आहेत, ही प्रत्येक भक्तांसाठी जिवंत शक्ती आहे. आज तुमच्या मनात कोणतीही चिंता असेल, घरातील वाद असतील, पैशांची अडचण असेल, नोकरीत अडथळे असतील, तर आज गुरुवारी मनापासून एकदा म्हणा. हा मंत्र जर गुरुवारी म्हणलात, मनापासून म्हणलात, तर तुमची पैशांची अडचण, नोकरीचे अडथळे आपोआप दूर होतील. ओम श्री स्वामी समर्थ. विश्वास ठेव, मार्ग नक्की निघेल. स्वामींचा आवाज, विशेष संदेश. भक्तांनो, कधी कधी आपल्याला वाटतं, मी इतकी प्रार्थना करतो तरी माझं काम का बरं होत नाही. पण स्वामी म्हणतात, वेळ येण्याआधी फक्त मिळत नाही. आपल्या आयुष्यात जी उशीर होत आहे ती शिक्षा नाही, ती तयारी आहे. तीच आपली परीक्षा आहे. स्वामी तुमच्यासाठी काहीतरी मोठं ठरवत आहेत. म्हणून या क्षणी, या वेळेला तुम्हाला काहीतरी मिळत नाही. स्वामी योग्य वेळेची वाट पाहत आहेत. म्हणून संयम ठेवायला शिका. मित्रांनो, स्वामींनी घरासाठी स्वामींचा आशीर्वाद आहे, तो नक्की ऐका. तो म्हणजे, जर घरात वारंवार भांडणं होत असतील तर प्रत्येक गुरुवारी घरात दिवा लावा, थोडासा गंध लावा आणि एकदा संपूर्ण कुटुंबाने मिळून म्हणा, ओम श्री स्वामी समर्थ. यामुळे तुमची घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाईल, शांती आणि समाधान येईल. नात्यांसाठी स्वामींचा संदेश. स्वामी म्हणतात, ज्यांनी तुम्हाला दुखावलं, ज्यांनी पाठ फिरवली, त्यांच्याबद्दल द्वेष अजिबात ठेवू नका. स्वामी म्हणतात, तुझ्या हृदयात राग असेल तर माझी कृपा थांबते. माफ करा, मन मोकळं ठेवा आणि पहा, तेच लोक पुन्हा तुमच्याकडे येतील. आर्थिक अडचणींसाठी स्वामींनी उपाय सांगितला आहे, तो म्हणजे प्रत्येक गुरुवारी पिवळ्या फुलांचं नैवेद्य अर्पण करा. शक्य असल्यास गरिबांना अन्न द्या. दान केल्याने धन वाढतं, हे स्वामींचं वचन आहे. विश्वास ठेवा, जिथे दान असतं तिथे अभाव राहत नाही. स्वामींचा आशीर्वाद तुमच्यासाठी खास. नक्की ऐका. आज जर तुम्ही हा संदेश ऐकत असाल तर समजा स्वामींनीच तुम्हाला इथं आणलं आहे. आज मनापासून प्रार्थना करा, स्वामी माझ्या घरावर, माझ्या कुटुंबावर कृपा करा. डोळे बंद करा आणि स्वामींचं तेजस्वी रूप मनात आणा आणि 3 वेळा म्हणा, ओम श्री स्वामी समर्थ, ओम श्री स्वामी समर्थ, ओम श्री स्वामी समर्थ. या मंत्राचा एवढा प्रभाव तुमच्यावर पडेल की एवढी तुमच्या घरातील नकारात्मक जी ऊर्जा आहे ती आपोआप गायब होईल. श्रद्धेची ताकद. श्रद्धा म्हणजे चमत्कारी सुरुवात. जिथे श्रद्धा असते तिथे भीती राहत नाही. भक्त हो, आजचा गुरुवार तुमच्यासाठी बदल घडवणारा ठरो. आजपासून चिंता स्वामींवर सोडा. तुमचं काम आहे ते तुम्ही नियमितपणे करा. कामाची चिंता ही स्वामींच्या चरणी अर्पण करा आणि स्वामींवर फक्त विश्वास ठेवा. तुमच्या कामातील अडथळे, पैशांची अडचणी, हे सर्व काही असेल ते आपोआप दूर होईल. शेवटचा स्वामींचा आशीर्वाद. स्वामी समर्थ महाराज तुमच्या जीवनात आरोग्य, संपत्ती, समाधान आणि यश देवोत. तुमच्या घरात कधीही अन्न, आनंद आणि प्रेम कमी पडू नये, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या मुलांच्या आयुष्यात उज्ज्वल भविष्य असो. तुमच्या प्रत्येक अश्रूला स्वामींचा हात लाभो. जर तुम्ही स्वामींचे खरे भक्त असाल तर कमेंटमध्ये लिहा, ओम श्री स्वामी समर्थ. हा संदेश इतर भक्तांपर्यंत नक्की पोहोचवा. कदाचित कोणाला तरी आज याची खूप गरज असेल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि खरंच स्वामींचे भक्त असाल, स्वामींवर मनापासून श्रद्धा असेल, अतूट प्रेम असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि असेच नवनवीन स्वामींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला या क्षणी सबस्क्राईब करा. धन्यवाद.